भारताची युद्ध सज्जता पाहून पाकिस्तानची गाळण सध्या उडाल्याचं दिसतंय। कारण पाकिस्तानची भिस्त आता पायजमा आर्मीवर आहे। लष्करातले अधिकारी आणि सैन्य युद्धाच्या भीतीने पळून गेल्यानं पायजमा मधल्या सामान्यांना पाकिस्तान आता बंदुका चालवण्याचं प्रशिक्षण देत आहे। पाकिस्तानची भिस्त आता पायजमा छाप आर्मीवर। थकलेल्या घोड्यांच्या नंतर पायजमा छाप मैदानात उतरणार। पायजमा मध्ये युद्ध लढणार पाकिस्तान। हे पाहिलं की भारताची पाकिस्तानला किती धडकी भरली हे लक्षात येईल। यातून पाकिस्तानच्या पराभवाचं चित्र प्रतिबिंबित होतं। भारताच्या भीतीने पाकिस्तान आता पायजमा छाप आर्मी तयार करतंय। पीओके मध्ये सध्या पायजमा घातलेल्या सामान्य पाकिस्तानी नागरिकांना बंदुका कशा वापरायच्या हे शिकवले जाते। कोणताही युनिफॉर्म नाही, शिस्त नाही, ना कोणतं प्रशिक्षण। हातात बंदुका घेतलेल्या या पायजमा आर्मीचे फोटो काढले जाते आणि यातून आपण भारताशी लढण्यास तयार असल्याचं भासवलं जातं। पाकिस्तानच्या या भ्याड कृत्यानं त्यांच्या लष्करी आणि मानसिक दिवाळखोरीचं दर्शन होतं। पीओके मधल्या सामान्य लोकांना ढाल बनवून त्यांना भारताविरुद्ध उभं केलं जातं। पीओके मधले दहशतवाद्यांचे अड्डे आता भारताच्या रडारवर आहेत। त्यामुळे पायजमा मधल्या या सामान्यांच्या हातात बंदुका दिल्या जातात। भारताकडून पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची तयारी केली जाते। तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक होईल, बालाकोट सारखा हल्ला होईल या भीतीनं पाकिस्तानची पाचावर धारण बसली। या भीतीमुळे पीओके मधल्या सामान्य लोकांना शस्त्र देऊन पाकिस्तान त्यांना युद्धासाठी तयार करतंय आणि हे सर्व पाकिस्तानच्या निरुपयोगी सैन्याच्या देखरेखीखाली घडतंय। पायजमा आणि चप्पल घातलेल्या सामान्यांना लढाईत खेचलं जातंय। पीओके मधल्या सामान्य लोकांना जबरदस्तीनं प्रशिक्षण देऊन युद्धभूमीवर ढकलण्यामागे पाकिस्तानी सैन्याचा अजून एक नाईलाज आहे। पाकिस्तानी लष्करात सैनिकांची मोठी कमतरता आहे। भारतासोबत युद्धाच्या भीतीनं हजारो सैनिकांनी राजीनामा दिला। लष्करातल्या महत्त्वाच्या पदावरच्या अधिकाऱ्यांनी युद्धाआधीच पळ काढलाय। पाकिस्तानी सैन्यात आधुनिक तंत्रज्ञान आणि सैन्याचा देखील मोठा तुटवडा आहे। आपण सर्वच बाबतीत भारताच्या कोसो मागे असून देखील पाकिस्तान लष्कर आणि नेत्यांच्या पोकळ धमक्या काही थांबत नाहीयेत। फक्त तोंडाच्या वाफा करून दोन हात करता येत नाहीत याची कदाचित त्यांना जाणीव नसावी। भारत सगळ्याच बाबतीत पाकिस्तानपेक्षा वरचढ आहे। भारतात 15 लाख सक्रिय सैनिक आहेत तर पाकिस्तानमध्ये केवळ 7 लाख सैनिक आहेत। राखीव सैनिकांची संख्या भारतात 12 लाख आहे तर पाकिस्तानकडे 6 लाख राखीव सैनिक आहेत। भारताकडे 26 लाख पॅरामिलिटरी जवान आहेत तर पाकिस्तानमध्ये फक्त 5 लाख पैरामिलिट्री जवान हैं। आर्मी अपना स्टैंडर्ड दिखा रही है और अगर पैजामे में बंदूक चलाना सीखना और सिखाना आपकी फितरत है तो क्वालिटी आप ही की तरह की होगी, क्योंकि आप सारे पाकिस्तान आर्मी वाले शायद इसी तरह ट्रेन हुए हैं। आपकी आदत में है कि पैजामे में टेररिस्ट को ट्रेन करते थे। इनफैक्ट मैं तो कहूंगा इवन टेररिज्म के पॉइंट ऑफ व्यू से टेररिस्ट वर बेटर ट्रेन उनके द्वारा। आवाम के लिए देखिए कितनी सेकंड हैंड डीलिंग हो रही है, शर्म की बात है। पाकिस्तानचा आर्मी चीफ आसिफ मुनीर केवळ भारताला पोकळ धमक्या देतोय। पाकिस्तानी सैन्याला त्यांच्याच देशावर विश्वास नसल्याने सैन्याने हत्यारे टाकत पळ काढला। त्यामुळे पाकिस्तानी लष्कराने आता पायजमा मधली आर्मी तयार केली, पण ही पायजमातली आर्मी भारतासमोर टिकाव धरणार नाही हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास मुंबई।